आज आपण गाजराचा हलवा कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आता आपण साहित्य बघून घेऊया। आपण अर्धा किलो गाजर अशा व्यवस्थित स्वच्छ धुवून अशा प्रकारे आपण किसून घेतलेले आहेत। त्यानंतर साखर घेतली आहे आपण एक वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि पावशेर खवा घेतलेला आहे आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आपण सगळे कट करून। आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तुम्ही यामध्ये अमूल बटर किंवा तूप सुद्धा टाकू शकता। आता माझ्या मुली खात नाही त्यामुळे मी ते टाकत नाही। आता आपण त्यामध्ये जे आपले सगळे सुके मेवे आहेत ते व्यवस्थित 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। बदाम, काजू, चारोळे आणि मनुके 2 मिनिटं हे फक्त थोडेसे तेलामध्ये आपण ह्याला कलर येईपर्यंत एक फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि तेलामध्ये आपले गाजर फ्राय करून घेऊया 2 मिनिटं। प्रत्येक वेळेस भांडं बदलायची काहीच गरज नाही आहे, तुम्ही त्यामध्ये ते व्यवस्थित परतून घेऊ शकता। आता ह्याला 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे। आपले गाजर व्यवस्थित परतून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप दूध टाकून घेऊया। गॅसची फ्लेम थोडी मीडियमच ठेवायची, एकदम फास्ट वर नाही करायचं। थोडंसं आटत आलं की मग आपण त्यामध्ये साखर आणि खवा टाकायचा आहे। आपण ते गाजर व्यवस्थित म्हणजे तेलामध्ये आपण जास्त वेळ न परतल्यामुळे गाजराचा कलर आपल्याला तसाच राहिलेला आहे, लाल कलर, त्याचा कलर चेंज झालेला नाहीये। आता तुम्ही ह्याच्यामध्ये आपलं दूध आता बऱ्यापैकी आटत आलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये खवा टाकून घेऊया। खवा आवडत नसेल तर तुम्ही तो नाही टाकला तरी चालेल, पण खवा टाकल्यामुळे ह्याला वेगळाच मॉइश्चरायझर येतं आणि छान लागतो हलवा खाण्यासाठी आणि तो बराच वेळ मऊ असा राहू शकतो। खवा टाकल्यावरच ह्याच्यात 1 कप साखर टाकणार आहोत। आपण लगेच वेलची पूड टाकून घेणार आहोत। आता साखर जर तुम्ही कमी गोड खात असाल तर त्या हिशोबाने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये 1 चिमूट फक्त मीठ टाकायचं, कारण की कुठलाही गोड पदार्थ असू द्या त्यामध्ये थोडंसं जरी मीठ टाकलं तर त्याची टेस्ट ही वेगळीच येते। मीठ म्हणजे एकदम जास्त नाही, फक्त 1 चिमूट, कारण की मिठाशिवाय कुठल्याच पदार्थाला टेस्ट नाहीये, मग तो गोड असू तिखट असू कसाही असू द्या। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। ह्यामध्ये जो खवा आणि साखर टाकली होती आपण त्याला पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये। थोडंसं फक्त 1 चिमूट आपण मीठ टाकणार आहोत आणि आता मंद गॅसवर 10 मिनिटं आपण हे शिजू देणार आहोत। आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं आता ह्यातलं पूर्ण साखरेचं पाणी किंवा दूध जे आपण टाकलं होतं ते सगळं आता व्यवस्थित आपलं मोकळं झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स टाकले होते, तळून घेतले होते, ते आपण टाकून घेऊया आणि हे 2 मिनिटं फ्राय करून घेऊया परत। आता आपण हा खाण्यासाठी तयार आहे। आता आपण काढून घेऊया। हे पहा, मी आता वरतून असे ड्रायफ्रूट जे आपण तळून घेतले होते ते आपण इथं लावले आहेत। त्याप्रमाणे आता अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे।